मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये भरपूर कार्यक्रम केले, मोठा झालो, नाव झालं. आता आईच्या गावाला येऊन मी शांततेने नामस्मरण करत असतो. हे आईचं गाव झोपेश्वर. 10 महिना माझ्या वडिलांचं नाणार. मी जन्माला आलो कर्जत रायगडमध्ये, तिथे शिक्षण झालं माझं शालेय. नंतर मुंबईमध्ये आलो, मध्ये देवाच्या काळवणीमध्ये देवाचे वडील पुजारी. नंतर मग मी अख्खा बोरिवलीपासून कल्याण डोंबिवलीपासून सगळं पायाने प्रवास केला. महाराष्ट्रात खूप पायाने प्रवास करतो, चप्पल न घालता, एक टाईम जेवण. अशा याच्यामध्ये मी लोकांना हसवताना लोक पण खुश होतात. असणारी माणसं मला आवडतात, मला अशी माणसं आवडत नाही. खूप पहा बरं मी झलक कसं मला हसवतो. मी चित्रकार असल्याकडे मला फळ्यावर मी चित्रकला मुलांना काढून दाखवत असतो. आणि चित्र काढल्यानंतर समजा कावळा काढला तर कावळ्याचा आवाज काढून दाखवला तर लोकांना जरा बरं वाटतं. अरे वा, कावळा, कावळ्याचा आवाज. मी सिनेमात कसे आवाज देतो किंवा शालेय कार्यक्रमात किंवा स्टेजवर गणपती उत्सवाला तसे मी हसवतो लोकांना. त्याची एक झलक म्हणून आवाज. कावळा, कुत्रा घरात असतो, एखाद्याच्या ओरडतोय, दिसत तर नाही पण आवाज तर दिसतोय. कुत्र्याचा सिनेमात पाहिजे असेल तर आम्ही असा देतो. कुत्री, लांबचा कुत्रा. दोन मंडळांच्या महारामध्ये मुलगा रडतोय. आगगाडी, निळू फुले. पण माणसं आहेत का काय तुम्ही? काय असेल तर सकाळी बोलायचं, अजिबात वेळ नाही मला. पण ते सावित्री म्हटली म्हणजे बायकांच्याच कामाला किंमत असते. काय म्हणतोया तुझं कसं काय चाललंय म्हटलं. कळले मी ग्रीसारखी नाचली, तुझ्या वाड्यावरून जाऊ दे की. दादा कोणते? तुझ्या मायला असं नाही करायचं, ते आहे जातं म्हटलं तुझ्या आईला. सचिन असा होता क्रिकेट खेळताना. बाळासाहेबांची ॲक्शन नव्हती होती. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींना मातांना मी ॲक्शन मातोश्री शिवाजी पार्क, राज ठाकरेंची ॲक्शन होती, गावाचा व्हिडिओ. आणि लता मंगेशकर लता मंगेशकर जागतिक कीर्ती गायिका. 92 वर्षापर्यंत जगली. 40,000 गाणी गायली. पंडितांना रडवलंय मेरे वतन कोळच्या गाण्याला. अशी दिली भारतरत्न घेऊन सुखरूपपणे स्वर्गात गेली, सर्वांचा आशीर्वाद घेऊन. मग अशा लताचा आवाज आला. कोकिळ म्हणतो, गायन कोकिळा. पण लक्षात ठेवा, कोकिळा मादी गात नाही, कोकिळा नर गातो. मग लता दिदीसमोर मी कोकिळचाच कसा काढून दाखवला त्याला. कोकिळ झाडावर बसलेला आहे. झाडावर कोकिळ नसतो, आवाज आम्ही देतो आणि भास निर्माण करू त्याच्यामध्ये असेल. हा कोकिळेचा दबा. तुम्ही तोंडाने गाणी म्हणता, मी कधी तोंडाने गाणं म्हणत नाही. शेतीवर परत शेतीवरचं गाणं तुम्हाला बासरी वाटतं का? आता तुम्हाला चांगले सुविचार 2 देतो, तेवढे फक्त तुम्ही कुठेही आपल्या ह्याच्यामध्ये ॲड करून लोकांना सुविचार म्हणजे चांगले विचार कसे असतात त्याची 2-3 तुम्हाला झलक दाखवतो.
कुटुंबापेक्षा मोठ्या जगात कोणतेच नाही, वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही, आणि आईच्या सावलीपेक्षा जगात मोठा असं कोणी नाही. ज्याच्या घरात म्हातारपणी आई वडील राहतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस. धनाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत होणे केव्हाही अधिक चांगले असते, कारण मंदिरात कलश आणि कळस जरी सोन्याचा चढवलेला असला ना तरीसुद्धा नतमस्तक मात्र देवाच्या दगडाच्या पायरीवरच टेकावे लागते. दुनिया कशी का वागेन आपल्याशी, आपण मात्र छानच वागायचं सगळ्यांशी. इतकं छान वागायचं की कपटकलसन करणारा तो विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा आपल्या पायाजवळ येण्यासाठी. अचानक येतो तो अतिथी, सांगून येतो तो पाहुणा, आणि जो येतो महिनाभर राहतो आणि आपल्या घरी जाण्याचं नावच काढत नाही, मग तो कोण असतो? बायकोचा भाऊ मेवणा. आणि एकच लक्षात ठेवा, वाचन करा, पहाटे उठा, मॉर्निंग वॉक करा. तब्येत चांगली ठेवायची असेल तर रोज मॉर्निंग वॉक. पण मॉर्निंग वॉक करताना मॉर्निंग वॉकचे जे प्रकार आहेत ते तुम्ही ॲड करा. त्यातला कुठला मॉर्निंग वॉक घ्यायचा आहे तुम्ही ठरवायचं. डॉक्टरांनी न सांगता जो सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वातावरण नियमितपणे रोज फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात. डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता जो नियमितपणे सकाळी रोज फिरायला जातो त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. नवरा आणि बायको सकाळी नियमितपणे फिरायला जातात त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा म्हणजे सगळं पण ईर्षेपोटी फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवरा आणि बायको सकाळी फिरायला जाताना नवऱ्या दुसऱ्या महिलेकडे वाकून वळून वळून चोरून पारून मग फिरायला सरळ जातो त्याला टर्निंग वॉक असं म्हणतात. त्यातला पहिला वाक एक ग्लास, बाकीचे सगळे ग्लास नंतरचे. म्हणून माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, हे नेहमी हसत राहा. जिंदगी में हरदम हंसते रहो, हंसना जिंदगी की ज़रूरत है. जिंदगी के अंदाज में जो आपको देखकर लोग कहे जिंदगी कितनी खूबसूरत है. स्माइल इज द बेस्ट ऑन इन लाइफ हॅबिट रेग्युलर. जिंदगी में हरदम हसते, हसणं हे सत्यवर्धक दवा आहे. आयुष्यात 10 वर्षांनी वाढतं आयुष्य आणि क्लब झाले सगळ्या भारतात महाराष्ट्रात. नुसतं खाऊन बसलं ना की जाडं होतं. चालणं हे सर्वात टॉनिक आहे. पण आताच्या मुली 12वी पास झालेल्या चंचल, सगळं जग म्हणजे मोबाईलचं जगता येत नाही. मी म्हणजे काहीतरी 12वी शिकलेले आहे, 4 शब्द इंग्लिश येत नाही, पण आय एम BCom MBA बोलतात. मग गावस्करनी मला 30 वर्षावरी 3 इंच नकासताना सर्टिफिकेट दिलं, ते इंग्लिशमध्ये बोलला. तेव्हा इंग्लिश मिडियमचा BA, मी मराठी मिडियम, मला काय वाचता येणार 30 वर्षापूर्वी, पण मला वाचता आलं का बघा. गावस्करने दिलेलं इंग्लिश हो 3 इंच नका असताना 30 वर्षावरी गावस्कर इंग्लिश माझ्या अजून माइंडमध्ये आहे. मग पहा कसं इंग्लिश असावं. गावस्कर माझे नकं पण म्हणाला की पेशन्स इज ए ग्रेट व्हर्च्यू. Mr. Vasant Ganesh Thakur had lots of his swing the way. He has cultivated the growth of his fingernails. He has taken a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously, he cannot person game. As a young active man, it must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience, he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him well on his fingernails. Go from lane to lane. Yours faithfully, सुनील मनोहर गावस्कर. इथेची स्लिपची ॲक्शन अशी होती आणि पांढरीत होती. त्यावेळेला मला दिलेलं त्यांनी बक्षीस मी अजून बॅगेत ठेवलेलं आहे. बाळासाने 3 इंच नकाशानं मातृश्रीत माझा मार्मिकमध्ये पहिला फोटो छापला आणि हेडिंग दिलं, विश्वास ठेवा नाही तर नखांशी गाठ. खूप मुंबईमध्ये माणसं भेटतात मला. मुंबई पैशाची खाण आहे, पुण्याला ज्ञान आहे, खेडेगावात माणुसकी आहे. लहानपासून मी ओळखून होतो. म्हणून खेडेगावात जुन्या बायका देण्यासाठी हुशार असतात. आता मुंबईमध्ये कोणाला नको वाटतं इतकी गर्दी झाली आहे, म्हणून शांत तो सांगतो. पहा तुम्हाला मी राष्ट्रगीत घेऊन थांबतो. मी सिटीवर राष्ट्रगीत पहा हाफ घ्यायचं, शूटिंग नेहमी हाफ. राष्ट्रगीत शिळेवर सुरू. भारत माता की जय. वंदे. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम सोपेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 416702. नकलाकार, नकसम्राट, चित्रकार, गेली 35 वर्ष डाव्याचे नका आपला जगातला 2 नंबरचा कलाकार. आज आपला धोपेश्वरती दत्त मंदिर भेटला. मला भेटणारा लोक म्हणतात
आम्हाला जो कोण भेटतो त्याला आम्हाला लोक अवलिया म्हणतात. अवलिया म्हणजे काहीतरी वेगळे करून दाखवणार हा कलाकार आहे. तर त्याप्रमाणे आता तुम्हाला मी आशीर्वाद देतो. खूप मोठे व्हा, काही कमी नाही पडणार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंद ईश्वराचे सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे घोड नामुखात अखंड राहू दे. आनंद कोटी ब्रह्मनायक श्रीमद राजाधिराज श्री भवानी शंकर तुझ पापेश्वर हर रमादेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा शुका सालिके पूर्ण वैराग्य जन्ते वसिष्ठामणी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा परमेश्वरा जगींद्रा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गजानना गजानना सिंह गजानना श्री ओम या मंगल ओम नमः शिवाय हर महादेव देव दत्त 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 दत्ताचे काय गाईचं दूध दुधावरची साय साईचं दही दह्याचं ताक ताकावरचं लोणी लोण्याचं तूप तुपाचं तेल डेऱ्याची माती मातीचं गणपती गणपतीची घंटा वाद्य कशी गण 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 गुरुदेव दत्त 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 जय हिंद जय महाराष्ट्र. काही कमी नाही पडणार. चालेल, तुम्हाला भेटून मस्त माहिती पण भेटली आणि तुमची कला पण सादर केली, तो खूप भारी वाटला. चला हां हां चला.